नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण आता उन्हाळा आभाळ संपत चाललंय ना, आभाळ होतं एवढे दिवस, आता जरा कमी झालंय आभाळ, ऊन पडायला लागलंय। तर आपण उन्हाळी कामांना सुरुवात करू। तर आम्ही आता कच्च्या बटाट्याचा किस करून दाखवणार आहे तुम्हाला। तर हे बघा, असे बटाटे घ्यायचे मोठे मोठे, आतून असे पिवळे निघणारे बटाटे घ्यायचे, खूप छान होतं मग त्याने किस। तर असे बटाटे आहेत ना, आपण मोठे घ्यायचे चांगले किसाला, उकडून बटाट्याला पण मोठेच घ्यायचे आणि ह्या बटाट्याला पण मोठेच घ्यायचे। असे साल काढून घ्यायचे चांगले। चिवड्यासाठी खूप चांगले कच्चा बटाटा किसायचा आणि असं पातेल्यात उकडून घ्यायचे, मग सुट्टा सुट्टा होतो तो किस ना, चिवड्याला खूप छान होतो। अजून एक किसते, असा पिवळा निघाल ना आतून, तो बटाटा चांगला असतो। अशी किसणी असती, त्या किसणीला ही मोठी साईड आहे ना, याने किसायचं, असे बारीक याने नाही किसायचं, एक साईड अशी मोठी किसासाठी दिलेली असते बघा ही। तर याने किसायचं, किंवा मग अशी मिळते एक किसणी, त्याने किसायचं। आता मी तुम्हाला हिने किसून दाखवते। एक असा सरळ सरळ असा सुट्टा सुट्टा किसायचा, म्हणजे तो मोकळा होतो वाळल्यावर पण। दुसरा बटाटा पण असा किसून घेते करतो, आणि आम्ही बाहेर चूल केली, त्या चुली उकडणार आहे। असे आपण ना, हे आता गमेल्यातले आहे ना बटाटे, मी ते सगळे किसून घेणार आहे। मग स्वच्छ धुवून त्याला तुरटी फिरवायची आणि मग उकडायचे, 10 मिनिटं असे वाफून घ्यायचे। आता सगळे बटाटे असे आपण किसून सोलून किसून घेऊया चांगला, आणि 4-5 पाण्याने चांगला धुवायचा स्वच्छ। आता आपण ह्या टपात पाणी टाकले ना भरपूर, त्याच्यात टाकू बघा। आता आपण चांगले 4-5 पाण्याने धुवून काढले। आता आपण त्या टपामध्ये भरपूर पाणी ठेवायचं, का चांगलं नितळ पाणी आहे। आणि असा तुरटीचा खडा असतो ना, हा असा 9-10 वेळेस असा फिरून घ्यायचा, म्हणजे किस असा पांढरा शुभ्र होतो। हे बघा, असा तुरटीचा खडा आहे ना, असा फिरवायचा आतून। असं फिरवलं का, आता आपण चाळणीने उपसून आता गमेल्यात काढू। पाणी ठेवून द्यायचं चांगलं, आणि आता आपण असं काढून घेऊ। आपण उकळून घेऊ एवढा, तोपर्यंत हा पाण्यातच ठेवू, कारण पाण्यात नाही ठेवला ना तो लाल पडत, म्हणून आपण ह्या पाण्यातच ठेवू। आता आपण त्याला बाहेर नेऊन उकळून घेऊ। हे बघा, आता आपल्या पाण्याला उकळी आली। आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकू, 5 किलोचं आहे ना, म्हणून मी मीठ टाकते। आम्ही अर्धा उकळून घेणार आहोत। कसं टाकायचा, 10 मिनिटं चांगला उकळून घ्यायचा। आता आपण याला झाकण ठेवून 10 मिनिटं उकळून घेऊ।
कसं झाकण ठेवून अशी चांगली खळखळा उकळी आली ना असं दाबून बघायचं. आणि घराच्या साईडला चूल पेटवली. तर आमचं नारळाचं झाड आहे इथं, हे आंब्याचं झाड आहे, शेजारी खाली उंबराचं झाड आलंय. आणि हे बघा आम्ही कुंड्यांमध्ये आळू लावली. हे बघा ही आमची आळू आहे. हे वांग्याचं झाड आहे, कुंडीतच लावलंय. हे आता हे असं मुतखड्याला चालतं, हे पानथरीचं झाड आहे. आणि ही आळू आहे, हे कढीपत्त्याचं झाड आहे. आणि आपली ही पानं आहेत ना, ही खायची पानं आहेत आपली नागेलीची, ही आमची तुळस आहे इथं. आता आपण झाकण काढू, पाण्याला चांगली खळखळा उकळी आली. आता आपण शिजला का बघू. हे बघा शिजला का कसा बघायचा. तर हे बघा असा तुटला ना, जास्त नाही शिजवायचा. आपण ना लगेच आता चाळणीत काढून घेऊ. चाळणीत काढून मी याच्यात ओतून घेते, परत दुसरा काढते. आता पण त्याच पाण्यात आहे ना, त्या अगोदर पण मीठ टाकलेलं आहे, नाना उकळून घेतलंय ना. आता त्याच पाण्यात थोडंसं अजून मीठ टाकायचं आणि दुसरे टाकू आपण. तर आता मी त्याच पाण्यात परत ना दुसरे बटाटे किसलेले टाकते. बटाटे चांगले 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग करायचा, म्हणजे काळा नाही पडत, मस्त होतो पांढरा शुभ्र. आमच्या मनीचे पिल्लं बघा कसे खेळ खात आहे बघा. एक एक येत आहे आता बोंबील खायला. या 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 चला 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 चला. अयो अयो. आपण चांगलं उकळून घेऊ, झाकण ठेवू. म्हणजे चांगली उकळी आली का लगेच काढायचं, 10 मिनिटं उकळून द्यायचं. म्हणू ए म्हणू. हे बघा आपण आता हे शिजलं का बघू. हे बघा किती खळखळा उकळी आली. असं दाबून बघायचं, 10च मिनिटात शिजतं. उकळी आली ना, उकळीच्या पाण्यात ते 10 मिनिटातच शिजतं. आपण अगोदर झाकण ठेवू, हे झाकण उघडून टाकू. आंबला हे कसं काढून घ्यायचं. परत खाली मी बादली ठेवली, त्याच्यावर ना भांडी घासायचं भांडं आहे, त्याच्यात पाणी पण गळतं बादली. एकदा पाण्याला उकळी आली ना 10 मिनिटात तीच तयार होते. तुमचा गॅस पण वाचतो आणि बाहेर मस्त पण वाटतं. आम्ही आता गच्चीवर आलोय. आता साडी ना स्वच्छ धुवून घेतली. आम्ही वाळवणाची साडी आहे. असं टाकायचं, पातळ घालायचा, म्हणजे सुट्टा सुट्टा होतं. रुदू गरम आहे. बसला चटका. असं दारेने असं असं करायचं, ते चांगलं तुटक होतं मस्त. गरम गरम असलं का थंड झालं तरी वाळत घालता येतो. हे बघा आमचा बाबू पण वाळत घालू लागतोय, है ना बाबू? छान छान घालतो ना. चला आता वाळून घेऊ याला चांगला. हे बघा आपण आता उकडलेल्या बटाट्याचे किस करणार आहे. तर ना मी पाणी उकळायला ठेवले
आता असे सोडायचे, पाणी गरम झाले हात भाजन म्हणून त्याच्यात ठेवून सोडते. आता सगळे बटाटे मी पातेल्यात टाकलेत. आता आपण पाण्याला आता उकळी आली चांगली, मी ना असं आता शिजून देते चांगले झाकण लावून मस्त. तर आपण आता झाकण काढू आणि थोडेसे असे हलवून घ्यायचे, शिजले तर काय बघायचे, असे खालचे वर करायचे म्हणजे चांगले शिजतात. हे बघा आता आपले बटाटे चांगले शिजले, चालला निघायला लागले त्याचे. हे बघा दाबतात पण. आता आपण असे शिजलेले बटाटे काढून घ्यायचे. हे बघा असे दाबून बघायचे. हे बघा साल पण निघतंय आणि असे काढून घ्यायचे. बघा आपल्या अर्ध्या तासात 5 किलो बटाटे शिजले. हे काढून घेतले का आपण आता दुसरे टाकू. गरम पाणी ना त्यामध्येच टाकायचे. त्याच पाण्यात मी दुसरे पण बटाटे टाकून घेते. चांगले ते पण उकळून निघतील का, हे सोलेपर्यंत हे उकडतील ना, म्हणून मी आता दुसरे पण टाकते. हे बघा आता हे बटाटे टाकलेत ना, आता याच्यावर पण आपण झाकण ठेवू आणि शिजून देऊ चांगले. तोपर्यंत हे सोलून घेऊ. हे बघा असे गरमच सोलून घ्यायचे. गरम साल निघतं ना पटकन. आता बटाटे आपण उकडून घेतले. आता आपण किसून घेऊया. चांगले किसणी घ्यायची. हे बघा असे किसायचे. हे बघा असे मोठे तुटक असे छान किसायचे. बघा असा सुट्टा पडला पाहिजे चांगला, असं किसून घ्यायचे चांगले. आणि हे बघा किसून झाले का असं थोडं सगळीकडं मीठ टाकायचं आणि किसणी अशी हे बघा अशी मोठी घ्यायची. मोठ्या किसणीने ना असं सरळ पडतं ही किसणी घ्यायची, म्हणजे मग चिकटत नाही. हे बघा आणि असं थोडं मीठ टाकायचं, म्हणजे वाळेपर्यंत सगळ्या बटाट्याला चिकटतं. जास्त पण नाही टाकायचं, तुम्हाला लागेल तसं टाकायचं. आता आपण सगळे बटाटे किसून घेऊया. कच्चा बटाटा किसून मग वाफून घ्यायचा पाण्यात टाकून उकळीत, आणि हा बटाटे उकडून तो किस तयार केलाय. तर आता आपण तळून बघूया. तेल तापलं का बघू. हे बघा आपलं तेल चांगलं तापलंय. आता आपण अगोदर कच्चा बटाटा वाफून घेतलाय ना, तो उकडून हे तळून बघूया. हे बघा ते पांढरा शुभ्र होतंय. आता आपण दुसरा टाकू. परत हे करायचं, तळायचा. शेंगादाण्याचं तेल घ्यायचं, उपासाला करायचं असेल तर. या उकडलेल्या बटाट्याचा किस तळून बघते. हे बघा तो पण छान फुलतोय. आता आपण हा किस काढून घेऊ. आणि त्याच कढईत मी शेंगादाणे भाजते. म्हणजे आपला चिवडा करायचा ना, म्हणून शेंगादाणे थोडेसे भाजून घेते. हे बघा असे शेंगादाणे तळून घ्यायचे चांगले. तेल चांगलं असं तळून द्यायचं. आणि
आता आपण चिवडा तयार करू. असं भरून थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि शेंगदाणे टाकायचे. थोडंसं मीठ कमी आहे म्हणून थोडंसं मी वरून मीठ टाकते. अगोदर पण टाकलेलं आहे, पण थोडेसे असे शेंगदाणे टाकायचे. थोडंसं असं लाल तिखट टाकायचं. तुम्हाला आवडीप्रमाणे टाका तिखट. आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं. असं अगोदर पण टाकलेलं आहे ना. असं मस्त काढून द्यायचं. बघा कसा वाजतोय, कुरकुरीत झालाय चांगला चिवडा. हा उकडलेला बटाट्याचा चिवडा केलाय. आणि हा आपला याचा कच्चा बटाटा किसायचा आणि मग असं पाण्यात उकळी आणायची, उकळीत टाकायचा. हे बघा छान कुरकुरीत होतोय तो पण. आणि हा पण हे बघा चांगला असा कुरकुरीत होतोय. अशा पद्धतीने तुम्ही पण करा. तुम्हाला जर आवडला तर असा करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर पूर्ण व्हिडिओ बघत जा. बाय बाय.